नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये। तर बघा, आज आपण घरच्या घरी अशा पद्धतीने बिस्किट्स कसे बनवायचे ते सुद्धा इडलीच्या स्टँडमध्ये। चला तर बघूया आज आपण हे कसे बनवायचे। बघा किती छान आणि मस्त बिस्किट्स झालेले आहेत। तर बघा, आपण याच्यासाठी आता साहित्य काय लागणार आहे ते पाहूया। तर बघा, मी याच्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे बारीक दळलेली, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 2 चमचे रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे, बेकिंग सोडा अर्धा चमचा, बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, अशा पद्धतीने मी एक इथं मोठं ताट घेतलेलं आहे। आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा बघा, मी इथं मैदा घेतलेला आहे 1 वाटी, अर्धी वाटी बेसन पीठ सुद्धा याच्यामध्येच आपण चाळून घ्यायचं आहे आणि रवा सुद्धा आपण चाळून घेतला तरी चालेल किंवा वरून तसाच घातला तरी सुद्धा चालेल। आता बघा, हे छान असं आपण चाळून घेतलेलं आहे। आता हे आपण थोडंसं बाजूला ठेवूया आणि जे आपण तूप घेतलेलं आहे ते एका पातेल्यामध्ये आपण फेटून घ्यायचं आहे थोडंसं। तर अर्धी वाटी तूप मी इथं घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये, तुम्ही बाउलमध्ये सुद्धा घेऊ शकता। आता एका विस्करच्या मदतीने आपण हे तूप चांगलं फेटून घ्यायचं। तूप बघा, आपण 5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। 5 मिनिटं चांगलं हे तूप फेटून घेतलं की असं बघा पांढरं दिसतं। थोडंसं पांढरं दिसायला लागलं की बघा, आपण आता याच्यामध्ये 1 वाटी बारीक दळलेली साखर घालायची। आता बघा, मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे। साखर घालून सुद्धा आपण आता हे 5 मिनिटं अजून चांगलं असं फेटून घ्यायचं। साखर घातल्यानंतर बघा किती छान असं पांढरं शुभ्र एकदम दिसायला लागलेलं आहे, म्हणजे आपलं आता हे तयार झालेलं आहे। आता बघा, आपण या साखरेमध्ये पीठ घालायची जी आपण चाळून घेतलेली आहेत। आता हे सर्व पीठ घातल्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा, बेकिंग सोडा घातल्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची जी आपण केकमध्ये वापरतो ती। आता हे आपण हातानेच असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, पण जास्त असं दाबून मिक्स करायचं नाही, म्हणजे आपण कणिक मळतो तसं अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे। हे पहा, मी असं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे, आणि याचा आपण एक गोळा बनवून घ्यायचा आहे। बघा, मी असा गोळा बनवून घेतलेला आहे। जर हे थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही नंतर थोडंसं तूप याच्यामध्ये फेटून घालू शकता, अगदी 1-2 चमचे, शक्यतो घालायला लागत नाही, पण थोडंसं कोरडं वाटलं पीठ तर तुम्ही असं घालू शकता। आता हे आपल्याला फ्रीजमध्ये 15 मिनिटं ठेवायचं आहे। हे पहा, फ्रीजमध्ये मी आता 15 मिनिटं ठेवून नंतर हे काढून घेतलेलं आहे फ्रीजमधून। आता आपण हे बिस्किट्स करून घेऊया। बघा किती छान मस्त गोळा झालेला आहे। तर बघा, बिस्किट करण्यापूर्वी असं इडलीच्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि भांड्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। आता बघा, आपण हे बिस्किटचे गोळे करून घेऊया। थोडंसं चपटच करायचं, जास्त पण चपटं करायचं नाही, अगदी थोडं चपटं करायचं, गोळा बनवायचा आणि थोडंसं चपटं करून ठेवायचं। आता आपण याच्यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायचे असले तर घाला, नाही घातले तरीसुद्धा चालतील। आता बघा, मी असं हे इडलीच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे। अगदी वरच्या भांड्यामध्ये ठेवायचं, खालच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर बिस्किट्स आपले लगेच करपतील। तर बघा, आपण ह्याच्यावरती अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट्स लावून घेतलेले आहेत। आता आपण हे इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देऊयात। तर बघा, अशा पद्धतीने मी इडलीच्या वरच्या भांड्यामध्ये 15 मिनिटं ठेवणार आहे। 15 मिनिटं झालेले आहेत। बघा, आता आपण हे 15 मिनिटानंतर खाली काढून घेऊयात। तर बघा, किती मस्त बिस्किट झालेले आहेत आपले। मी तुम्हाला इथं एक तोडून सुद्धा दाखवते। बघा, आतून सुद्धा किती मस्त झालेले आहेत। तर अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही मुलांना बिस्किट्स करून देऊ शकता। रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।